यावल शहरातील आठवडे बाजाराची समस्या तातडीने सोडवावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितीनभाऊ सोनार यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी स्वतःच यावल शहराच्या शुक्रवारच्या आठवडे बाजारात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि तेथूनच त्यांनी नगरपालिकेला येथील समस्या तात्काळ सोडवण्यात याव्या अशी मागणी केली आहे। यावलकरांसाठी आनंदाची बातमी। यावल शहरात प्रथमच खवय्यांसाठी स्वाद आणि गुणवत्तेचा अनोखा संगम घेऊन आले आहे 56 भोग स्वीट्स। एकाच दालनात आता राजस्थानी आणि पारंपरिक चवीचे अस्सल पदार्थ, खास स्पेशल कांदा कचोरी, दही चाट कचोरी, खमंग मावा जिलेबी, इमारती जिलेबी तसेच ड्रायफ्रूट मिठाईचे सर्व प्रकार या ठिकाणी उपलब्ध आहेत। चविष्ट केसर पेढा, माव्यापासून बनवलेल्या विविध मिठाया या ठिकाणी आपल्याला मिळतील। कलाकंद, रसमलाई, रबडी, लस्सी, श्रीखंड असे विविध ताजे पदार्थ या ठिकाणी उपलब्ध आहेत। तर येथे सुप्रसिद्ध राजस्थानी स्पेशल पाणीपुरी देखील दररोज उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी वाढदिवसाला लागणारे विविध प्रकारचे आणि विविध फ्लेवरचे केक देखील आपल्याला मिळू शकतील। यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलात पंचायत समितीच्या समोर एक वेळ अवश्य भेट द्या। 56 भोग स्वीट्स, यावल। यावल शहरात अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गावर आठवडे बाजार आहे। या आठवडे बाजार भागात शुक्रवारी आठवड्याचा बाजार भरतो। या आठवडे बाजार भागात मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्या आहेत। या समस्या तेथे जाऊन शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा संघटक नितीनभाऊ सोनार यांनी जाणून घेतल्या होत्या आणि त्या प्रशासनासमोर मांडल्या। बघूया काय म्हणाले नितीनभाऊ सोनार। जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। जेटी महाजन पॉलिटेक्निक फैजपूर येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी डिप्लोमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। या संस्थेमध्ये सिव्हिल, कम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमांना प्रवेश उपलब्ध आहे। अनुभवी प्राध्यापक, आधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज लायब्ररी, औद्योगिक प्रशिक्षण आणि उत्कृष्ट कॅम्पस सुविधांमुळे विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम संधी आहे। प्रवेशासाठी DTE कोड 5229 वापरून नोंदणी करा आणि अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधा। कार्यालयीन वेळ दररोज 10 ते सायंकाळी 5:30। तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच जेटी महाजन पॉलिटेक्निक फैजपूरला भेट द्या। जय महाराष्ट्र मित्रांनो, नमस्कार, सलाम वालेकुम। आज यावल शहराचा आठवडे बाजार आहे मित्रांनो। आठवडे बाजार असल्या कारणाने जवळजवळ नागरिक समस्या जी आहे या सांगण्यासाठी जे आठवडे बाजारामध्ये तालुक्यात लोक येतात, माय माऊली येते, वय वृद्ध येतो, ते छोटं दुकान लावून इथे बसता मित्रांनो। परंतु साधारणपणे 15 वर्षापासून पाहतोय मी या आठवडे बाजाराची जी दैनंदिन व्यवस्था झालेली आहे ती व्यवस्था पाहून खरोखरच मलाही वाटतं की आपण तालुक्यावर आलो आहे, एका खेडेगावात आलेलो आहे। त्यामुळे या यावल येथील नगरपालिका प्रशासनाला वारंवार त्या गोष्टीवरती त्या स्थानिक जे आपले दुकानदार लावणारे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे त्या ठेकेदाराच्या माध्यमात की आपण जर पैसे घेतो आहे त्या बाजाराच्या मूल्याचे, त्यामुळे तुम्ही सुविधा देणे हे नगरपालिकेचं पहिले क्रमप्राप्त आहे। त्यामुळे ठेकेदाराच्या माध्यमातून या ठिकाणी नगरपालिका प्रशासनाला वेळोवेळी या ठिकाणी सांगण्यात आलं की बा आम्हाला या आठवडा बाजारामध्ये बसण्यासाठी एक चांगली सुविधा जी आहे त्याला आपण आपल्या भाषेत ओटे म्हणता की एक स्वतंत्र एक दुकानदाराला आपण एक ओटादार देण्यात यावा आणि ओट्याच्या बरोबर त्या ठिकाणी जाणे येण्यासाठी जे बाजार करणारे लोक असतात त्यांना रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा आणि जे बाजार करायला येतात त्यांना अशा रोजच्या ज्या दैनिक व्यवस्था असतं, एक सुलभ शौचालय असतं, महिलांसाठी सुलभ शौचालय पाहिजे, पुरुषांसाठी सुलभ शौचालय पाहिजे आणि संध्याकाळच्या वेळेस इथे स्ट्रीट लाईट नाही आहे। त्यामुळे बाजारात जर उशीर झाला तर त्या बाजार करणाऱ्याला आणि जो बाजार घेऊन येतो त्याला बऱ्याचशा समस्यांना
सामोरं जावं लागतं। या सगळ्या गोष्टी या ठेकेदाराच्या माध्यमात ज्या यावल शहरातील ज्याने हा मक्ता घेतलेला आहे त्याच्या माध्यमातून बऱ्याच वेळा या नगरपालिकेचा विषय मांडला जातो, परंतु एक म्हण आहे, जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत आई दूध पाजत नाही। म्हणून तुम्ही लोक जे आहे हे बोलत नाही, तुम्ही जर बोलले तर या समस्या सुटतील, तुम्ही बोललेच नाही तोपर्यंत या समस्या सुटणार नाही। त्यामुळे आपला बोलणं गरजेचं आहे, सांगितलं गरजेचं आहे। तुम्ही काय सांगितलं पाहिजे की जर बाबा तू माझ्याकडनं जर पैसे घेतोय तर त्या पैशाच्या बदल्यात तू सुविधा काय देतोय, तुला सुविधा काय नसताना मी बस आला जागा दे, बरोबर आहे। जो बाजार करतो त्याला रस्ता दे आणि जो बाजाराला बसतो त्याला सुलभ शौचालय दे। या रोजच्या ज्या दैनंदिन गोष्ट आहे ज्या लागू आहे त्या सुद्धा जर या नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी किंवा सन्माननीय नगरसेवक यांच्या कानात सुद्धा हा विषय गेलेला आहे, परंतु त्यांनी ठोस अशी उपाययोजना आजपर्यंत केलेली नाहीये। त्यामुळे आपल्या माध्यमातून हा आपला आवाज जो आहे हा आपला आवाज या नगरपालिका प्रशासनासमोर हा गेला पाहिजे आणि आपल्या समस्या ज्या आहे त्या मांडल्या गेल्या पाहिजे। म्हणून आपण एक मिनिट आपल्या काय काय समस्या आहे या आपण स्वतः बोलून स्वतः सांगा मला। मी हा आवाज जो आहे हा जिल्हाधिकाऱ्यांना जाईल, प्रांत अधिकारी आहे, डीवायएसपी आहे आणि यावल नगरचे मुख्य अधिकारी आहे आणि यावल नदीच्या ज्या नगराध्यक्ष आहे छायाताई पाटील यांच्यापर्यंत ही आपली हकीकत जी आहे, आपल्या ज्या समस्या आहे या सांगण्याचं काम हे आपण करायचं आहे। आपण जर रडले तर आपला हा मार्ग लागेल। त्यामुळे आपल्या समस्या आपण मांडा। मी या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून या समस्या शासनापर्यंत पाठवतो आणि शासनाला विनंती करतो की या नागरिक सुविधा आपण या लवकरात लवकर देण्यात याव्या। म्हणून आपण प्रत्येकाने एक मिनिट आपल्या नागरिक समस्या संदर्भात सांगा मला। बोलो दादा, ये कमेटी वाला हमारी सुनते भी ना। हम कमेटी कहते भी उसको तो कहता है आज टाको काल टाको पुढच्या हफ्त्याला टाकू असं असं कहता है मट्टी डालने का भी। आमच्याकडून कमिटी घेतो पण मग अरे गाड्या पाण्यामध्ये बसणं पडतं तर म्हणतो मी पुढे करीन काही गोट घेतली आमची बसणंच पडतं। तुम्ही त्याला सांगता हो तो तुमचं ऐकत नाही असं तुमचं म्हणणं आहे। हो बरोबर, काय तुमचं काय म्हणणं आहे? कोण पैसे घेतो? इकडे या पैसे देतो आणि आपण सांगणार माती टाकते ऐकतच बिलकुल आणि गांडूच नसते तो लोक तो काय म्हणतो तुमच्या अमोल सोडत नाही आम्ही। पहा मित्रांनो, या ताईंनी जी समस्या सांगितलेली आहे ती फार गंभीर आहे, गंभीर समस्या आहे। त्यामुळे ज्या मक्तेदाराने हा मक्ता घेतलेला आहे त्या मक्त्याच्या बदल्यात हा बाजार करणारा जो आहे, हा बाजार सामान घेऊन येणारा व विकणारा जो आहे त्याला सुविधा देण्याचं त्याचं काम आहे। परंतु त्या ठिकाणी या नगरपालिकेचे काही कर्मचारी आहे हे पैसे घेतात असं यांचं म्हणणं आहे। तरी मक्तेदाराने मुख्याधिकाऱ्यांनी याच्यावरती पायबंद घालावा आणि जो कोणी असेल सफाई करणारा मुकरदम त्याला स्ट्रिक्टली सूचना देऊन सांगण्यात यावं की असे कुठल्याही प्रकारचे पैसे हे घेण्यात येऊ नये। काही बोला नाही शाळेचे साम्राज्य इथं रात्री लोक संडासला येतात, घाण पडेला असते, सकाळी आम्हाला तिथे झाड झुड करतात, डबल कपडे धुवून आणावं लागतात, डबल कपडे आंघोळ करून यावं लागतं। इतकी अक्षरशः सकाळी घाण असते, साफसफाई नीट नाही, इथं कॉन्क्रीट वटे वगैरे काही पाहिजे। त्याच्यापेक्षा तर सावड्याच्या ढोर बाजारात जा तुम्ही, तिथं त्या बैलाच्या पायाखाली बरं माती निसतात, इतकं तिथे साफसफाई तिथं तरी ढोरं विकले जातं, इथं खाण्याचा पिण्याचा सामान विकला जातो, अक्षरशः माश्या असतात आणि तो माल लोक घरी घेऊन जातात, अक्षरशः ते रोग घरी घेऊन जातात, खायचं सामान नाही देत आहे। हे लोक सरकारी कर्मचाऱ्यांनी सीओ साहेबांनी याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। हा आठवडे बाजार आहे आणि इथून खाण्याच्या सामाना व्यतिरिक्त हे घरी पूर्ण आरोग्य खराब करण्यासाठी खाण्याचं सामान घेऊन जातात लोक। अत्यंत खराब अवस्था आपल्या आठवड्यात अत्यंत चांगला विषय या दुकानदारांनी मांडलेला आहे। खरोखरच आहे की आपण जो सामान इथे विकत घेतो हे जे विकला बसलेले आहे
याच्यातला संपूर्ण सामान जो आहे हा आपल्या प्रत्येकाच्या घरात जातो आणि प्रत्येकाच्या घरात जात असताना मित्रांनो त्या सामानाला आहे ना हे जात बंद असते. त्या हिंदू खातो, हा मुस्लिम खातो, हा ख्रिश्चन खातो, हा पंजाब खातो, हा नाही जे खाण्याची वस्तू आहे ते प्रत्येकाच्या घरात जाते. म्हणून अनिल वडेची सूचना गेलेली आहे त्याच्या सुद्धा या मुख्य अधिकाऱ्यांनी या संपूर्ण बोलण्याकडे लक्ष देऊन याची कारवाई करण्यात यावी. दादा आपण म्हणू क्या समस्या आहे? अरे आम्ही करायचं होतं अरे लस दिवस अरे आम्हाला यायचं बाकी आम्ही सफा करता तयार बसता तरी धान सफाच केलं पाहिजे आम्हाला झाडू आणलंच पडतं घरी. अच्छा हा म्हणजे स्वतः झाडू आणता स्वतः आणतो आम्ही स्वतः झाडू मारता आणि स्वतः म्हणजे इथले कर्मचारी काम करत नाही करत नाही आम्ही बोलतो सफा करू असं म्हणता आम्हाला. अत्यंत चुकीचा विषय आहे. या माध्यमातून हे दादाने जे सांगितलं हे चुकीचं आहे. वास्तविक पाहिलं गेलं तर नगरपालिकेचा अधिनियमाखाली हे सफाईकडे जबाबदारी जी असते ही नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची असते, ठेकेदाराची असते. त्यामुळे त्यांना स्वतः दुकान लावून पैसे देऊन आणि स्वतः काम करून हे तर फार निर्णय गोष्ट आहे. त्यामुळे हा सुद्धा मुख्य अधिकाऱ्यांनी याच्यावरती विचार करण्यात यावा. बोला दादा. बाजारात अशी गंदगी असते, कुठे संडास कुठे बाथरूम, मोठ्या मोठ्या गाड्या लावून देण्याच्या आडमध्ये संडासी करता लोक स्वच्छता करत नाही. कर्मचारी आले आपण त्याला म्हणतो भाऊ हे उचलून घे, हा उचलतो ना आलं जमिनी पावडा आणतो आणि आपण पावडा मागितलं तर देत नाही. म्हणजे आम्ही स्वतः घरून आणतो, घरून सफा करतो, त्या दुकान लावतो. बरोबर. इथे गंदगी एकदम भयानक आहे. गणेश दादांनी काहीच मारत नाही. मुद्दा उपस्थित केलेला आहे तो मुद्दा अत्यंत खराब आणि खरोखर आहे की या आठवडा बाजारामध्ये बाजार एक दिवस भरतो परंतु 6 दिवस जो आहे हा 6 दिवस इथे गाड्या लावल्या जातात. ते व्हेकल लावल्यामुळे काही ट्रकी आहे, काही मोठ्या गाड्या आहे, त्यामुळे त्या ट्रकाच्या आडमध्ये जाऊन तो तिथे संडास करायला बसतो आणि या आठवडा बाजाराची हे दुर्गंधी करतो. त्यामुळे नगरपालिका प्रशासनास या 6 दिवसाच्या काळामध्ये इथे आठवडा बाजारामध्ये कुठल्याही प्रकारचं वाहन लावण्यात येऊ नये अशा पद्धतीचं नगरपालिकेच्या माध्यमातून आपण एक पोलीस स्टेशनला एक पत्र द्यावं. या आठवडा बाजाराची दुर्गंधी झालेली आहे. याच्यामुळे प्रशासनाने एक जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळे इथल्या ज्या नागरिक समस्या ज्या आहे या फार बिकट झालेल्या आहे. त्यामुळे गणेशदादा आपली समस्या जी आहे या नगरपालिकेच्या माध्यमापर्यंत हे पोहोचवलं जाईल काय आणि इथे गाड्या लागणार नाही असे आपण नगरपालिकेच्या सीओना एक पत्र द्यायला लावू पीए साहेबांना आणि या गाड्या लावायला बंद करू इथे. बोला. मोठे गड्डे त्या गड्ड्यामध्ये काही टाकत नाही. ये जो है स्वच्छ ये बाजार स्वच्छ अभियान के हिसाब से बाजार अडवाला बाजार के अंदर संडास करते और एक दिन बाजार भरता और जो खाने की चीजें है ये हर कोई को समाज का आदमी ले आता है यहाँ से और यहाँ पे ध्यान ख्याल नहीं रखता. पानी की व्यवस्था नहीं है, साफ सफाई नहीं है और प्लस ये गंदगी है. देखो डीपी पाजी पडेल इधर भी पडेल इधर स्वच्छ आहे पुरे इथं आहे नाही. आम्हाला फक्त दावला का उचलला त्याच्यानंतर काही दिसत नाही. आपण पाहतो आपण पाहतो दादा पाहणे घे येतो मी चुकून माने. दादा आपलं जे म्हणणं आहे हे माझ्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे हा आपल्या सगळ्यांचा जो आवाज आहे आणि सगळ्यांची मागणी आहे आपण त्याच्यासाठी इथे आलेलो आहे. आता हे आमचे इथे व्यापारी आहे. आता या व्यापाऱ्यांना आपण विचारू की या ठिकाणी कशा पद्धतीने एक गलिच्छ कारभार हा चालू आहे. दादा सांगा बरं काय म्हणणं आपलं. यहाँ जो है सब कंप्लीट खुल गया अभी यहाँ पर और बाजार भी भरते हैं यहाँ पर और यहाँ खाने पीने के सामान बिकता है यहाँ पर और यहाँ पर लोग जो है संडास करके जाते हैं, गंदगी करके जाते हैं, मच्छर की झाड़ फेंक के जाते हैं और लोग बाहर का कचरा लाके यहाँ पे डालते हैं और नगर पालिका इसके ऊपर कोई ध्यान देती नहीं यहाँ पर. और यहाँ पर मतलब कर्मचारी क्या है यहाँ पर कोई देखता नहीं यहाँ पर और दुकानदारों को और सब बाजार वालों को सबको तकलीफ है यहाँ पर. नक्की शेठ तुमचं कर्मचारी जो है यहाँ पर लेट आते हैं और नगर पालिका वालों को बोलो अगर कि भाई गंदगी उठा लो तो वो उठाने को तैयार नहीं है. बोले हम नहीं उठा रहे. गड्ढे कितने लोग पैसों से तो हमारा कहना है कि भाई 2,000 की भर डाल रहे बाजार में बैठने की दुकान लाने के लिए भाड़ा डालना पड़ता है, कुछ गंदगी उठाना पड़ता है, मतलब हाथों से सब सफा करना पड़ता है ना जब जाके दुकान लगाते हर टाइम मतलब जो भी दुकान लगानी है पहले साफ सफाई करनी पड़ेगी. ये बैठने की जगह नहीं है.
नगर पालिका वाले आराम से आते हैं, कान सफा करते हैं, कमाने के लिए 2000 का काम है ये। मैं स्वतःचा खर्च नाही 2000 पाव टाकली आहे. आता इतकी गंदगी होत गला आहे, पाय डुबला आहे. तर तेव्हा आपल्या सगळ्या व्यापाऱ्यांचा फार मोठा मुद्दा गंभीर असं झालेला आहे. म्हणजे स्वतः जो बिचारा दुकान घेऊन बसतो तोच म्हणतो की मी या ठिकाणी माझ्या स्वतःच्या पैशावरून एक भर आणली त्याला खराब म्हणता आपण गिरावर आणली आणि त्याला बसण्याची जागा केलेली आहे. अहो मला तुम्ही सांगा, जर ही नगरी जी आहे ही नगरी तुम्हाला जर स्वच्छ करता येत नसेल तर प्रशासनाने सुद्धा त्या गंभीरतेचा विचार करावा पाहिजे. त्यामुळे या ठिकाणी या सर्व नागरिकांचा जो प्रश्न आहे एकच आहे की या इथल्या लोकांना मूलभूत सुविधा ज्या आहे त्या दिल्या गेल्या पाहिजे. प्रशासनाला या सर्व दुकानदारांच्या वतीने मी यामध्ये मुख्य अधिकारी असो, नगर अध्यक्षा मॅडम असो आणि सर्व सन्माननीय या नगरीचे सर्व आमचे नगरसेवक बांधव आहे यांना सुद्धा विनंती करतो, या ज्या वार्डाचे आपले नगरसेवक बांधव असतील यांनी सुद्धा लक्ष देणं हे तितकंच करणं राबत आहे. अहो तुम्ही वार्डाचे नगरसेवक आहे, तुमच्या वार्डात हा बाजार आहे, तर तुम्ही वास्तविक पाहिलं गेलं तर आमच्यासारख्या माणसाने इथे यूज नाही. हे वास्तविक पाहिलं गेलं त्या लोकांकडनं आपण इथे मतं घेतलेली आहे आणि सांगितलेलं आहे की आम्ही नागरिक सुविधा देऊ, परंतु नागरिक सुविधा देण्यामध्ये सुद्धा आपण असफल ठेवलेला आहे. त्यामुळे आपण स्थानिक इथले जे बांधव आमचे निवडून आलेले यांना सुद्धा विनंती करतो की अहो या नागरिक समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध राहिलं पाहिजे. त्या सगळ्या व्यापाऱ्यांच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे. आपण तसं न करता या लोकांना वाऱ्यावर सोडून आणि इथे वास्तविक पाहिलं गेलं तर या गोष्टी दैनंदिन कॉमन गोष्टी आहे. या कॉमन गोष्टी प्रत्येक माणसाला लागू आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने याच्यामध्ये गंभीरपणे विचार करून या नागरिक सुविधा ते देण्यात याव्या. आणि आणखी मुख्य मागणी जी आहे की जवळजवळ इथे 1000 दुकानं लागतात. त्या 1000 दुकानांसाठी इथे पिण्याच्या पाण्यासाठी 2 किंवा 3 ठिकाणी एक नगरपालिकेच्या माध्यमातून पाणी पिण्यासाठी त्याची व्यवस्था करून देण्यात यावी अशी या सर्व व्यापाऱ्यांच्या वतीने नगरपालिका प्रशासनास मी विनंती करतो. आणि येणाऱ्या या 15 दिवसामध्ये या सर्व व्यापाऱ्यांच्या ज्या ज्या नागरिक समस्या आहे या जर सोडल्या नाही तर त्यांना घेऊन मी नगरपालिकेसमोर या नागरिकांच्या समस्या घेऊन उग्र असं हे आंदोलन करण्यात येईल. तरी नगरपालिका प्रशासनाने या गंभीरतेने विचार करावा आणि नागरिक सुविधेसाठी प्राधान्याने पुढे यावं आणि या लोकांनी ज्या समस्या सांगितलेल्या आहे याचा बारीक विचार करून आपण लवकरात लवकर हे काम करावे अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे. डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव आहे. त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत. होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते, पेशंटची भीती, चिंता, टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो. होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता 2 दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे, छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे. दर रविवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते. डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे. तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये 8 ते 12 या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या.